नमस्कार, मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिंपल कुकिंग। आज मी तुम्हाला एक कारवारी पद्धतीचा कोळंब मसाला दाखवणार आहे। हा कोळंब मसाला म्हणजे काय? कोळंब या शब्दाचा अर्थ आहे सांबार। साऊथ इंडियन लोकांनी आमटी केली, आपण म्हणतो सांबार। तर अजून कर्नाटकाकडे गेलं किंवा अजून आंध्रकडे गेलं किंवा असं वेगवेगळ्या ठिकाणी गेलं तर ते वेगवेगळे पोरियल, सारू, कुट्टू वेगवेगळी नावं आहेत। आपण कोळंब म्हणतो, कोकणी लोक सार म्हणतात, आपण आमटी म्हणतो, फोडणीचं वरण विदर्भात म्हणतात। तर हे जे प्रकार आहेत याच्यासाठी मसाला लागतो। कारवारी लोक नॉर्मली ओल्या नारळाचा वापर करतात, त्यामुळे त्यांच्या मसाल्यामध्ये क्वचित सुका नारळ घालून ते वापरतात ते पण खातात असं नाही। पण आता या जो कारवारी मसाला मी जो तुम्हाला आज दाखवणार आहे त्याच्यामध्ये नारळ नाही। तर चला, खूप छोटीशी साधी रेसिपी आहे, आज आपण ती पाहू। त्या रेसिपीचा उपयोग हा आहे की तो मसाला तुम्हाला रोजच्या आमटीमध्ये टाकता येईल। खूप साधा मसाला आहे। चला तर मग स्वयंपाकघरात जाऊन तो मसाला बघूया। मी हे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि हा साधा मसाला आपण आता करतोय। या मसाल्यामध्ये काय काय घालायचं ते मी तुम्हाला सांगते। उडदाची डाळ, चण्याची डाळ, धणे, त्यानंतर दालचिनी, वाळलेला हा कढीपत्ता, लाल तिखट, जिरं, काळी मिरी, त्यानंतर हिंग, मीठ, लवंग आणि हे खडे मीठ भाजायला। हे चुकून घेतलंय मी, काढून ठेवते। हे खडे मीठ भाजायसाठी मी तुम्हाला नेहमीच ही टिप देत असते की कोणतेही मसाले भाजताना जर तुम्ही खडे मीठ टाकलं तर त्या मसाले छान भाजले जातात पण त्यातला सुगंध उडून जात नाही। म्हणून आपण काय करणार आहोत, आता हे पॅन गरम झालं की यामध्ये आपण आता हे मसाले भाजून घेणार आहोत। तर या मसाल्यांमध्ये आधी आपण चण्याची डाळ भाजूया। खूप जास्त मसाला मी करत नाही आहे, एवढी डाळ आहे ही, समजा 2 चमचे डाळ आहे तर मी 1च चमचा यात टाकते। ती 1 चमचा चण्याची डाळ, त्यानंतर ही उडदाची डाळ, 1 चमचा डाळी आपण एकत्रच भाजून घेणार आहोत। आता ह्या डाळींना छान भाजून घ्यायचं। गॅस आता मी सिम करते कारण पॅन गरम झालाय। नंतर हा मसाला लाल दिसतो, याच्यात की नाही लाल मिरच्या टाकल्या जातात। आता त्या काश्मीरी रेड चिली असतात। यांचा हा कोळंब मसाला फार काही तिखट नसतो। जसा ब्राह्मणी काळा मसाला आहे तो सुद्धा जास्त तिखट नसतो, पण तो सुगंधाला उग्र असतो, त्यामुळे आमटीचा खूप छान वास येतो आमटी उकळायला लागली की। याही मसाल्याचा जेव्हा तुम्ही कोळंबो किंवा सांबारमध्ये हा मसाला टाकाल ना तर खूप छान त्याचा वास येतो। तर हे आता मी तुम्हाला भाजून दाखवते आणि मेथीचे दाणे आणायचे राहिले तेवढे मी घेऊन येते। काढून ठेवले होते पण मला इथे घालायचं लक्षात राहिले नाही आहेत मेथीचे दाणे। आणि याच्यात तेल कुठेच टाकायचं नाही, आपल्याला हे सगळे खडखडीत आणि सुके असे भाजून घ्यायचे। म्हणजे आता तुम्ही वर आमटी केली, कोणती टोमॅटोची साधी आमटी केली रोजची, त्यात जरी टाकलं ना तरी खूप छान त्याचा सुगंध येतो। तर हे थोडंसं आता लाल होईस्तोवर आपल्याला भाजून घ्यायचं, फक्त याला करपवायचं नाही। हे जे मसाले आपण टाकू त्यावेळेस आपण हे खडे मीठ थोडंसं मी हे घेतलेलं आहे, हे आपण त्यात टाकू। खूप छान ही म्हणजे आमटीचे वेगवेगळे प्रकार मी करत असते, तर त्या प्रकारात ही आमटी हा कोळंब मसाला मला बरेचदा उपयोगी पडतो। कधी कधी माझ्याकडे सांबार मसाला पण नसतो, संपून जातो काही कारणास्तव, त्यावेळेस हा मसाला कोळंब मसाला मला फार कामी येतो। कोळंबाचा अर्थच सांबार आहे, सांबार असा अर्थ होतो त्याचा। झालं, हे छान लालसर झालं दोन्ही डाळी। आता मी गॅस कमी केलाय, काढून घेते। छान त्याचा मस्त वास सुटला, उडद आणि चण्याची डाळ भाजल्याचा खमंग वास। आता आपण काय करतोय, आपल्याला हे मात्र जास्त लागेल, हे साधारणपणे 4 ते 5 चमचे मी टाकलंय याच्यामध्ये। यातच मी खडे मीठ टाकून घेते
आणि याच्यासोबत मी जिरे टाकते आहे 3 चमचे. आता यातच आपण काळी मिरी घालून घेणार आहोत. 5-6 लवंगा घालते. हे जरा परतून घेते, खाली लागायला नको. आणि यामध्ये आपण दालचिनी टाकतोय, थोडं कमी टाकते. दालचिनी टाकतोय. बस आता हे सगळं आपण घेतलंय. आता ही पानं आहेत ना वाळलेली आहेत, त्यामुळे मी त्या गरम मसाल्यावर ही पानं टाकणार आहे. आणि हिंग आणि लाल तिखट मी दळताना टाकणार आहे. आणि मग दळून झालं की तो मसाला मी तुम्हाला दाखवते. काही फारशा याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स नाही आहेत. आणि हे जवळपास भाजून झालं की मग मी वरती मेथीचे दाणे टाकणार आहे. ते सगळ्यात शेवटी टाकायचे. मेथीचा दाणा जर जास्त भाजला गेला तर कडू होतो आणि पूर्ण मसाला कडवट होतो, तर तो कडू होऊ नये म्हणून. आणि आता बघा छान याचा सुगंध, धण्याचा जिऱ्याचा मस्त सुगंध सुटला आहे. आता मी यामध्ये अगदी या चमच्याने अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकते, जास्त टाकत नाही. कारण हे थंड झाल्याशिवाय मला काही करता येणार नाही आहे, त्यामुळे त्याला थंड करून घ्यायचं आणि मग दळायचं. आता हे गरम असतानाच यामध्ये मी कढीपत्ता घातलाय. चांगलं भाजून झालंय. सगळ्याच छान वास आलाय. कढीपत्त्याचा, दालचिनीचा, मेथीचा छान सुगंध सुटलाय. आता मी हे बंद करते. आणि आता हे जे आहे हे गरम असतानाच यावर मी हिंग टाकते, कारण आपण हिंग भाजणार नाही आहोत. बरोबर आहे, एवढा हिंग याला पुरेसा आहे. आपण थोडंसं मीठ टाकलं आहे, तर आता अजून आपल्याला थोडं मीठ यामध्ये टाकावं लागेल. त्यामुळे आता हे जे मीठ आहे हे मीठ मी याच्यामध्ये घालते मसाल्याच्या हिशोबाने. माझं मीठ पण आता फक्त दळताना हे लाल तिखट या गरम याच्यावर घातलं तर ते जळून जाईल, म्हणून दळताना मी फक्त मिक्सरमध्ये लाल तिखट घालणार आहे. तर आता हा माझा मसाला छानपैकी भाजून झाला दाखवते तुम्हाला. याच्यात हळद नाही टाकत, कारण कोळंबो म्हणजे डाळीचं करता, हा काही नॉनव्हेज पदार्थ नाही आहे. डाळ छानपैकी शिजवून घेतात कुकरमध्ये. हळद, हिंग, मीठ, तेल, तूप टाकून डाळ शिजवून घेतात. आणि मग शिजलेल्या डाळीमध्ये वेगवेगळ्या भाज्या टाकतात. आणि तो कोळंबोची रेसिपी पण मी कारवारी कोळंबोची रेसिपी दाखवेन. ते सगळं शिजवून घेतात. नंतर कोळंबो मसाला टाकतात, वरून फोडणी देतात वेगळी, आणि त्यामध्ये ओला नारळ घालतात. आणि मग तो कोळंबो खूप छान लागतो. त्याच्यामध्ये थोडीशी चिंच टाकली जाते. आपल्याला याच्यात मसाल्यामध्ये चिंच टाकायची काही आवश्यकता नाही. हा मसाला थंड झाला की मी दळून आणते. आणि दळायच्या आधी त्याच्यामध्ये मी ही जी 1 वाटी तिखट घेतलं आहे, हे अर्धी वाटी तिखट मी त्यात टाकणार आहे. हे मी तुमच्यासमोर वेगळं काढून ठेवलं आहे. आणि आता आपण मसाला थंड होण्याची वाट बघूया. मसाला थंड झाला की मी तुम्हाला दळून दाखवते. तुम्ही बघू शकता कारवारी पद्धतीचा हा कोळंबो मसाला मस्त अगदी तयार झाला आहे. त्याचा छान सुगंध येतोय. मिक्सरमध्ये मी यांना दळला, अगदी हे छान बारीक पेस्ट झालेली आहे. खूप छान हा मसाला आपला तयार झाला. भाजी आमटीत टाकायला हा कोळंबो मसाला खरोखरच अप्रतिम चवीचा आहे. अगदी याचा सुगंध सगळीकडे छान दरवळलेला आहे. हा मसाला तुम्ही साधी बटाट्याची काचरी भाजी केली आणि त्याच्यावर जरी स्प्रिंकल केला तरी हा मसाला खायला खूप छान लागतो. याची खूपच सुंदर चव येते. कोळंबोमध्ये तर याची स्पेशलच चव येते. अगदी तुम्ही उकळायला टाकला की साऱ्या घरभर काय अगदी बाजूच्या घरात सुद्धा वास या मसाल्याचा जातो. तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल. माझा नेहमीचा फंडा, बनाइए, खाइए, खिलाइए, आपकी ओल्डी गुल्डी को अच्छी अच्छी कमेंट्स जरूर दीजिए. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. काही हवं असल्यास मला जरूर सांगा. मला जेवढं जमेल, जसं जे मला येतं आहे ते नॉलेज मी तुमच्याबरोबर शेअर करायला तयार आहे. तुम्ही मला खूप सपोर्ट करता म्हणून तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद.